या ठिकाणी पोहोचले आहेत। स्वतः अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। चव्हाण संघटनेचे अध्यक्ष आहेत विजय घाडगे। विजय घाडगे अजित पवार यांची भेट घेणार आहेत। सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना मारहाण केली, तर आपल्याला ही मारहाण का केली असा जाब आपण अजित पवार यांना विचारणार असं विजय घाडगेंनी म्हटले आहे। आपण पाहू शकतो माध्यमांना या ठिकाणी प्रवेश नाहीये, मात्र आपण पाहू शकतो गेटवरती या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत। काय 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 तुम्हाला काय परवानगी दिली का? किती लोकांना भेटण्याची परवानगी दिलेली? 10 लोकांना भेटण्याची परवानगी दिलेली आहे। हे कर 10 लोकांना भेटण्याची परवानगी दिलेली आहे। डेलिगेशन भेटतंय। यस बरं, कॅमेरा सरकारी कॅमेराचा असेल? नाही, मीडियाला पण परवानगी दिली असं समजते। नाही, मीडियाला या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। मीडियाला आतमध्ये प्रवेश नाहीये। तुमचं काय नेमकं म्हणणं आहे याच्यावर? नाही, आम्हाला 10 लोकांना परवानगी दिलेली आहे। माहिती नाही, पण 10 लोकांची परवानगी मिळालेली आहे। ऑन कॅमेरा मीटिंग होणार आहे। ऑन कॅमेरा? आता कॅमेरा आतमध्ये आता ह्या प्रशासनाने का अडवलंय आम्हाला पण माहिती नाही, कारण ऑलरेडी 10 लोकांची परवानगी मिळालेली आहे आणि आता यांनी अडवलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सोबत राजीव कसबे, क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष। भूमिका का आता ते डेलिगेशन मध्ये काय ठरतं ते बघूया। शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एवढी बेदम मारहाण होत असेल विचारण्यासाठी आम्ही अजितदादांच्याकडे आलोय आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल। काय काय आता सांगितलं काय तुम्हाला? काय काय बोलणं झालं? ची परवानगी दिलेली आहे आत सोडण्याच्या संदर्भात, मात्र गेटवरती त्यांनी अडवलेलं आहे। खरं तर शेतकऱ्याच्या पोराला जर बेदम मारहाण केली जात असेल। तो चव्हाण संघटनेचे कार्यकर्ते सगळे गाडीतनं उतरलेले आहेत आणि आता त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण आपण पाहू शकतो। चव्हाण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील आतमध्ये प्रवेश दिलेला गेलेला आहे आणि ते ज्या पद्धतीने जी ॲम्ब्युलन्स होती ती आतमध्ये घेण्यात आलेली आहे आणि आता सरकारी कॅमेरा समोर असताना ही चर्चा होणार आहे, कारण विजय घाडगे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जी अजित पवारांपुढे अर्थातच मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर ही चर्चा व्हावी अशा पद्धतीची मागणी होती, मात्र ती मागणी मान्य केली गेली नाहीये। मात्र सरकारी कॅमेरा हा त्या ठिकाणी असणार आहे आणि आपण पाहू शकतो आता जी रुग्णवाहिका सर्किट हाऊसच्या आतमध्ये गेलेली आहे त्या रुग्णवाहिकेतून आता विजय घाडगे उतरतील आणि त्यानंतर याआधी सर्किट हाऊसमध्ये अजित पवार हे पोहोचले होते आणि आता अजित पवार आणि विजय घाडगे यांची भेट होणार आहे। आपण पाहू शकतो आतमध्ये सर्किट हाऊसच्या आतमध्ये आता ही रुग्णवाहिका गेलेली आहे। कालपासूनच विजय घाडगे हे पुणे मुक्कामी होते आणि पुणे मुक्कामी असताना ते मुंबईकडे खरं तर रवाना होणार होते, मात्र अजित पवार हे पुण्यात आल्यानंतर ते पुण्यात भेट घेणार या पद्धतीची माहिती ही विजय घाडगे यांना देण्यात आलेली आहे आणि आता अजित पवार आणि विजय घाडगे यांच्यात भेट होणार आहे। नेमक्या भेटीमध्ये काय चर्चा होणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र विजय घाडगे यांनी सातत्याने जी भूमिका मांडलेली आहे ती अर्थात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अपेक्षित आहे, राजीनामा पाहिजे अशा पद्धतीची भूमिका विजय घाडगे यांची आहे आणि तीच भूमिका आज ते अजित पवारांसमोर मांडणार आहे। आपण पाहू शकतो गेटवरती मोठा पोलीस बंदोबस्त आहे। जे काही मराठा आंदोलकांचे कार्यकर्ते आहे ते देखील पोहोचलेले आहेत, ते काय नेमकी भूमिका घेतात ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मराठा आंदोलकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये, मात्र त्यांची मागणी की आम्हाला आत प्रवेश दिला जावा। मात्र आपण पाहू शकतो काही वेळ या ठिकाणी पोलिसांची आतमध्ये सोडलं जात नाही। कार्यकर्त्याला ही दडपशाही, ह्या सरकारची दडपशाही आहे। आमच्या एका शेतकरी पुत्रावर यांनी ह्या सरकारने हल्ला केलेला आहे। अजित पवार घाबरतात का तुम्हाला? 100% घाबरतात का? आम्ही त्यांना मंत्रिमंडळामध्ये पाठवलेलं आहे आणि आमचं अजित पवार घाबरतात स्वतः। आम्हाला आता सध्याला भेटून देत नाही। 10 जण, फक्त 10 जण नेऊन का अजून तिकडे 10 जणांना आणायचं का तुम्हाला? आम्ही भेट नाहीत, आम्ही शेतकरी पुत्र, आम्ही भेट नाहीत कोणाला। मग 10 जण तुम्ही कसं का 10 जणालाच का? आम्हाला स्वतः सर्वांना भेटा ना तुम्ही, समोरासमोर सर्वांना भेटलं पाहिजे। अजित पवारांना धास्ती वाटते का तुमची?
तुमच्या छावाचे कार्यकर्ते आमच्या मनात अजून पण भीती आहे. ह्यांनी सर्वांना मीडियाला सोडलं पाहिजे. सर्वांसमोर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही सर्वांसमोर तुम्ही जनतेचे हे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये आम्हीच पाठवलेलं आहे. आमच्या जीवावरच तुम्ही मंत्रिमंडळामध्ये गेला. तुम्ही आम्हाला सर्वांना भेटलं पाहिजे. तुम्ही एक शेतकरी पुत्रावर हल्ला केलेला आहे. काय भूमिका आहे तुमची? तर आम्ही आज भेटले, अजितदादांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. तर फक्त आम्हाला याचं उत्तर हवं आहे की तुम्ही आमच्या एका शेतकरी पुत्रावर हल्ला का केला. मोजके कार्यकर्ते आतमध्ये सोडले, काही कार्यकर्ते बाहेर आले. आम्ही सर्व आता आमचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते आलेले तर भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तर सर्व कार्यकर्ते आमचे अजून येते. पण काही कार्यकर्ते आत सोडलेत, काही बाहेर आहेत. नाही, ते पण भेटणार नाहीत. कारण की आम्ही कालपासून आमचं एकच सांग नाही. परत म्हणजे आम्हाला विचारल्यानंतर की आम्ही भेटले तर सर्वजण भेटणार आहोत. असे एक आणि दोघ जण भेटणार नाही. काय भेटून काय सांगायचं, काय ठरलंय? उत्तर विचारायचं आम्हाला. तुम्ही आमच्या आणखी काही आंदोलक आलेले आहेत, आपण पाहू शकतो. आंदोलक सर्किट हाऊस इथं पोहोचलेले आहेत आणि सर्किट हाऊस या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण पाहू शकतो आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांची आतमध्ये प्रवेश देण्याची मागणी होताना पाहायला मिळते. शासनाला आम्हाला एवढंच आहे म्हणणं की आम्हाला खेचला जात आहे. आम्हाला भीती वाटते का दादांना भीती वाटते. दादांच्या आता गुंड कुठं गेले? दादांना भीती कशाची वाटते? दादा पशी गुंड होते ना आजपर्यंत आम्हाला मारायला. शेतकरी पुत्राला गुंड होते, शेतकऱ्यांना मारायला. पण दादाच्या आता गुंड, दादाला भीती कशाची वाटते? आम्ही शेतकरी आहेत, आम्ही मारेकरी नाहीत, आम्ही गुंड नाहीत. सोडलं जात नाही, आवाज दाबला जातो. आमचा दाबला पण मीडियाचा सुद्धा आवाज दाबण्याचं काम ही सरकार करतंय. कारण काय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ही सरकार करतंय. चौथा आधारस्तंभाला सुद्धा मध्ये प्रवेश नाही, ही खेळाची बाब आहे. शेतकऱ्यावर लाठी हल्ला करणारे मीडियाला सुद्धा मध्ये जाऊ देत नाही. ही स्वतंत्र काय आहे देशाची? आता ही लोकशाही आहे का हुकुमशाही हीच तुम्ही सांगा. आता अजितदादा हॉस्पिटल आले नाही, एवढं बेदम